मी नगराध्यक्ष आजरा नगरपंचायत आहे आणि आता मी गावी गेलो होतो 2 दिवस, पण 2 दिवसामध्ये विरोधक अन्याय निवारण समितीनं आमच्या उलटं म्हणजे जे सत्तारूढ आहेत त्यांच्या उलटं त्यांनी पुढारी पेपरला मी वाचलं, 2-3 पेपरला वाचलं. कामं झालेली नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. मला उलट अन्याय निवारणला असं सांगायचं आहे, जी कामं झाली जी किंवा होतात ती सगळी सत्तारूढ लोकांच्यामुळंच होतं, विरोधकांच्यामुळं होत नाही. पण मी आमच्याच नगरसेवकांना सांगितलं होतं की बाबा हे सगळ्यांनी मिळून एकत्र काम करूया आणि एकमेकाच्या उलटं काय नको. गावातली कामं ही स्वतः माझी नगराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. प्रत्येक वॉर्डातल्या कामाबद्दल आमचं काय म्हणणं नाही. जी काय कामं झाली मागच्या वेळेला वर्ष 2 वर्ष तक्रार देखील देऊन शेवटी काय झालं, नगरपंचायती सत्तारूढ म्हणजे माझ्या अध्यक्षतेखाली आमचं पॅनेल निवडून आलं. लक्षात ठेवा, असं काय नाही. अन्याय म्हणून कितीही काही केलं तरी आत्ता जे आहेत माझं मत सरळ असं होतं, तुम्हाला कामं देताना आम्हीच काम करून देतो. ही गावातलीच कामं आहेत. शेवटी गाव माझं असल्यामुळं कुठल्या कॉलनीतलं कुठल्या नगरपंचायतच्या ह्याच्यात माझं असं काही काम नाही आहे. माझं काम हे गावासाठी असतं आहे. मागच्या वेळेला जे रस्ते असतील 22 कोटीचे रस्ते गावात, पाणी योजना 26-27 कोटीची आणि आरोग्य विभागाची जी अडचण आज निर्माण झाली, खरं म्हणजे त्यात देखील मी बोलू शकतो आहे. पण हे दोन्ही कामं मागच्या सत्तारूढ मंडळींनी मिळवून आणले आणि आत्ताच्या लोकांनी सत्तारूढ मंडळी ही कामं करून घेत आहे. त्या माध्यमातून आपण पुढं चाललो आहे. गावात जर बघितले तक्रार आहे, अण्णांच्याबद्दल नाराजी आहे, हे जर काय असं असेल तर माझं असं मत आहे, ही कामं मागची कोण करून घेतली? ही आम्हीच करून घेतली. सत्तारूढ आत्ता जी आहेत तीच कामं मागच्या वेळेला पण सत्तारूढला आम्हीच होतो. त्यामुळे ही कामं आमच्या माध्यमातून सगळी झाली. कुणाच्या उपोषणामुळं किंवा या ढोल वाजवत येण्यामुळं झालेली नाही आहेत. लक्षात ठेवा, ही स्वतः मी किंवा माझ्यावर असणारे माझे सहकारी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आम्ही मुंबईपर्यंत जातो आहे. जे आत्ता आमदार आहेत किंवा 2 मंत्री आणि 1 शिवाजी पाटील साहेब आमचे आमदार आहेत, त्या तिघांना भेटून वेळोवेळी कामाचं नियोजन मी करत असतो आहे. मी इथं जरी कमी असलो, बाहेर सगळे संस्था असल्यामुळे मी बाहेर जात असतो आहे. पण ह्याला देखील आजरा नगरपंचायत अतिशय वेगळ्या पद्धतीनं आणि चांगली व्हावी या पद्धतीनं मी प्रयोजन करत आहे. त्यावेळची कामं झाल्यानंतर जी आत्ताची रस्त्याची राहिलेली कामं आहे किंवा गटरची कामं आहे किंवा पाण्याचं किरकोळ काय राहिलं असेल, ते कुठलं रे आता कुठला ऑटोमायझेशनचा जो विषय होता तो देखील आता काम चालू आहे, मंजुरी दिलेली आहे, शेवटच्या टप्प्यात काम आलेलं आहे. फक्त आम्ही करतो आहे असं दाखवण्यासाठी हे करायचं जे चाललं आहे हे अतिशय चुकीचं चाललं आहे. आम्हाला देखील माहिती आहे रस्त्याची कामं आणि पाण्याचं काम 80-90% झालेलं आहे. जे 10% काम आहे ते आत्ता आम्ही टेंडरसाठी पाठवलेले आहेत. मंजुरी करून आम्ही ठराव करून पाठवले. ते यायला आम्हाला ते 2 ते 3 महिने या गोष्टीसाठी वेळ लागतो आहे. ती देखील आम्ही या 2-3 महिन्यानंतर या पावसाळा झाल्यानंतर ती देखील रस्ते असतील, गटारे असतील किंवा पाण्याचे काही किरकोळ प्रश्न असतील ते देखील पूर्ण होणार आहेत. त्यामुळं लोकांचं मत असं आहे, त्यांनी दिले की नाराजी आहे. कुणाचीही नाराजी मला दिसून आलेली नाही. असली तरी या दोघांचीच नाराजी असेल, बाकीच्या कुणाची नाराजी नाही आहे. याचं खात्रीपूर्वक मी सांगतो. ही आत्ताची कामं देखील ती आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही करतो आहे. माझे 10 नगरसेवक माझ्या पाठीशी असल्यामुळं मला कुठलीही अडचण कधीही वाटत नाही. आणि आमच्या मंत्री महोदय आंबेडकर साहेबांच्याकडे गेल्यानंतर आमची अनेक कामं त्यांच्याकडून होतात हे देखील मला माहिती आहे. फक्त मुश्रीफ साहेब काय झालं, मी आता विनंती मुश्रीफ साहेबांना पण करणार आहे, कारण 2 मंत्री आणि 1 आमदार शिवाजी भाऊला पण मी भेटतो आहे, बोलतो आहे. इतर कामं जी आहेत ती पण मी कमी करतो आहे. कामं आम्ही नेहमी करतच असतो आहे, पण आमच्या लोकांना तिथं घेऊन कुठल्या तरी निमित्तानं बोलवलं आणि फोटो देताना उभा केलं, हे चुकीची प्रवृत्ती आहे. ती बंद करावी या दोघांनी, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि हे जी कामं नवीन आता आरोग्याचं म्हटलं मी, आरोग्याची टेंडर देखील 2 महिन्यासाठीच होती. आता नवीन टेंडर या काय 1 तारखेला होईल असा माझा अंदाज आहे. त्यानंतर आत्ता माणसं 8 आहेत स्वच्छतेसाठी, त्यावेळी ती 33 माणसं येणार आहेत. आणि ट्रॅक्टर एक आत्ता आम्ही दुरुस्त करून घेतला आहे. नवीन एक ट्रॅक्टर घ्यायचं नियोजन चालू आहे. पैशाची परिस्थिती बघून आम्ही हे सगळं करत असतो. मला खात्री आहे आमच्या 2 येणार आणि आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून 5 गाड्या इथे
इलेक्ट्रिक गाड्या 5 पाठवतो म्हणून सांगितलं. म्हणजे सगळ्यांचं व्यवस्था आम्ही करून घेतो आहे. आम्ही त्याला 10-10 वेळा भेटतो आहे. कधीतरी एकदा जाऊन भेटायचं आणि फोटो काढायचे, ही प्रवृत्ती बंद झाली पाहिजे. लोकांच्यात आपणच काहीतरी पसरवायचं हे चुकी. ही सगळी कामं मी आणि आमचे 10 सदस्य नेहमी सातत्याने घेत आलो आहे, लक्षात ठेवूया, आणि करत आलो. काही कामं पुढं मागं होतात, नाही असं नाही. सगळ्याच गोष्टी काय आमच्यावरती अवलंबून नाही. आता पाऊस पडणे हे काय नैसर्गिक काम आहे, त्यामुळं पुढं मागं तारखा होत असतात. पण आम्ही इतर कायम एकत्र बसून आम्ही या सगळ्या गोष्टीची चर्चा करत असतो आहे. मी साहेबांना घेऊन उलट बसतो आहे, अधिकाऱ्यांना घेऊन देखील बसतो आहे. पण माझं सगळ्यांना, माझ्या नगरसेवकांना देखील सांगणं असं आहे, आपली एकजूट आपण टिकवली पाहिजे आणि अधिकाऱ्यांच्यावर ओरड कमी केली पाहिजे. काय आमच्या चुका झाल्या असतील त्या ह्याच्या पुढं होऊ द्यायचं नाही. आणि आम्ही साहेब 5 वर्षासाठी निवडून आलो. आत्ता 6 महिने फक्त झालं, म्हणजे अजूनही 4.5 वर्ष आपल्याला कामच करायचे. आणि मी ज्यांना जे निवडणुकीचे शब्द दिले होते ते सगळे पूर्ण केल्याशिवाय आम्ही कुठलाही माणूस आमचा कामातच असता 100% मला खात्री आहे. गाव हे आमचं आहे, वॉर्ड माझा नाही, पण गाव माझ्यात असल्यामुळं माझं जे काम आहे ते प्रत्येक वॉर्डाचं काम मी त्या पद्धतीनंच करणार आहे. काही जण आता आम्ही विरोधक निवडून आले त्या वॉर्डात आमचे माणसं नाही आहेत, पडली, पण त्यांना देखील मी घेऊन बोलणार आहे, बाबा तुमची त्या भागात काही काम असलं तर तुम्ही सांगा. कारण शेवटी ते आमच्यावर निष्ठावंत म्हणून आमच्यावर निवडणुकीला उभे होते. सगळ्यांना घेऊन शेवटी आम्ही गावचा विकासाचं काम आम्ही नेहमी सातत्यानं पुढे प्रयत्न करत राहणार. आणि साहेब, आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी देखील शिवाजी भाऊनं सांगितलं आहे, मी मुख्यमंत्र्यांच्या पुढे घेऊन जातो, तुमची काय मागणी आहे ती सरळ त्यांच्याकडे निवेदन देऊया आणि मी त्यांची सही करून देतो. इथपर्यंत शिवाजी भाऊनं आम्हाला सांगितलं. एक 8-10 कोटी रुपये आम्ही मिळवायच्या गडबडीत आहे, तेवढं आम्ही करणार आहोत. ठीक आहे.